डिझेल आज मिळत नाही, तिथं राशन केलं जातंय डिझेल, आणि शेतकरी जेव्हा डिझेल पंपावर जातोय तेव्हा सांगितलं जातं अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. ही आजची परिस्थिती आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती शेतकऱ्याला भोगावी लागते, मजुराला भोगावी लागते. लाईटच्या बाबतीत सुद्धा जेव्हा लाईट पाहिजे 6 ते 9 तेव्हा लाईट दुर्दैवाने त्या ठिकाणी दिली जात नाही, जेव्हा दुधाचा वेळ असतो. मग अशा पद्धतीने आज शेतकरी आणि मजूर आणि खास करून ग्रामीण भाग खूप मोठ्या अडचणीतून त्या ठिकाणी जात आहे. म्हणूनच 18 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही नाशिकमध्ये एक खूप मोठं आंदोलन नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कांद्याच्या बाबतीत एक चर्चा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे जिथं कुठं शेतकरी अडचणी तिथं आम्ही अशा पद्धतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करत आहोत. सकाळपासून एक बातमी जी आहे माध्यमांमध्ये चर्चेली जाते म्हणजे की तुमच्या पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडली आहे. त्या बैठकीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का त्याच्यावरती काही चर्चा झाली. सुनील तटकरे शरद पवारांना भेटून गेले कारण त्या चर्चा ज्या आहेत मोठ्या प्रमाणात मांडल्या. मला काय वाटतं की हे जे सर्व प्रमुख नेते आज जे भेटले ते अतिशय महत्वाचे मोठे अनुभवी नेते आहेत. 10 जूनला आमच्या पक्षातला तिथं स्थापना दिवस आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला काय गोष्टी करायच्यात, कसं करायच्यात, काही पदं आपल्याला द्यायचे त्या बाबतीतली चर्चा ही कदाचित झाली असावी. त्याच्याचबरोबर आज जे काही शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य लोकांना आणि युवा विद्यार्थी आणि शहरी भागातल्या लोकांना सुद्धा ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्या अडचणीवर आता कसं रस्त्यावर उतरायचं, कसं आपण लढायचं, कसा संघर्ष करायचा याचं नियोजन करण्यासाठी हे सर्व नेते आज भेटले असावेत असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. दोन राष्ट्रवादी एकत्र येतील त्या अनुषंगाने काय चर्चा किंवा तुम्ही सुद्धा पक्षामधले आमदार आहात, नेते आहात, वाटतं का की दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येतील त्या अनुषंगाने चर्चा झाली? बघा, येतील नाही येतील हे आम्हाला माहित नाही, पण अजितदादा गेल्यानंतर तो प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला नाही की आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रित येतील. आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की तिथं जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सामान्य लोकांसाठी रस्ते येऊन लढावं लागेल आणि जी काही आज सत्ता आहे भाजप त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागेल. त्यामुळे आम्ही जे काही आम्हाला समजलेलं आहे, आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाही तर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील. आता चर्चा काय झाली हे आम्हाला माहित नाही आणि धोरणात्मक निर्णय हा आमच्या आमदाराच्या लेवलला घेतला जात नाही, हा प्रमुख नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जातो. राज्यमंडळाचा एक निर्णय झालेला आहे, राज्यमंडळाचा एक निर्णय झालेला आहे की राखीव वर्गाचे जे खुल्या गटामध्ये आता जाता नाही, आम्हाला जे कळालेलं आहे की जेव्हा कॅबिनेटमध्ये ही चर्चा चालू होती तेव्हा तिथं असणारे विविध समाजाचे जे काही प्रमुख नेते आहेत, समजा कुणी आदिवासी समाजाचा आहे, कुणी एससी समाजाचा आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, काही ओबीसी समाजाचे आहेत, त्या लोकांना या बाबतीत चर्चा करायची होती. म्हणजे काय की काय जीआर आहे, काय आहे, कसे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले, पण त्या कॅबिनेटमध्ये त्या प्रमुख नेत्यांना साधं बोलूनही दिलं नाही असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे जीआर काय आणि काय होणार आहे हे त्या नेत्यांना सुद्धा म्हणजे मंत्र्यांना सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी माहित नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा या बाबतीतलं अजून स्पष्टीकरण हे आलेलं नाही, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. क्रिटिकल आहे, ते समजल्यानंतर नक्कीच आम्ही या बाबतीत बोलू शकतो. फक्त विषय एवढाच आहे, कॅबिनेटमध्ये त्या नेत्यांना बोलून का दिलं नाही गेलं हा मात्र त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. सोशल मीडियावरती शेअर केलेला होता की हातामध्ये कोणते तलवारी घेऊन जे आहे घाटामध्ये तरुण मोठ्या प्रमाणावरती रात्रीच्या वेळेस पाहायला मिळाली. गोकुळ घाटामध्ये आपण याआधी पाहिलं की बलात्काराची घटना घडलेली होती, त्यानंतर सुरक्षेवरती बरीच चर्चा झाली. सध्या घाटामध्ये सुरक्षा आहे का? तुम्ही जो व्हिडिओ शेअर केलेला होता तो नक्की कधीच? ते पुरंदर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी 200 मुलं मोटरसायकल आणि बुलेटवर त्यांचं एक विशिष्ट जे काय ते पाईप असते ते धुराची, त्यात एक वेगळ्या प्रकारचा आवाज केला जातो आणि त्यांनी फार प्रमाणात त्रास होतो लोकांना. काही लोकांच्या हातात तलवारी होते, काट्या होत्या. अशा पद्धतीने हुल्लडबाजी ही दिवे घाटामध्ये तिथं केली जात होती. काही इंदापूरच्या भागातले लोक पुण्याकडे येत असताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढण्यात आला आणि तो माझ्याकडे पाठवण्यात आला, जो मी तिथं टाकला. अशी चर्चा आहे की ती मुलं दारू पित होती आणि ड्रग्ज सुद्धा करत होते. आता पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत दक्षता घ्यावी, कारण शेवटी अशा हुल्लडबाजीला जर असंच आपण दुर्लक्ष करत राहिलो, तीच हुल्लडबाजी पुणे शहरामध्ये इतर शहरामध्ये घुसते, महिलांवरचे अत्याचार वाढतात
आणि कोयता गँगचं प्रकरण हे वाढलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे कुठं ना कुठे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि कायदा व सुव्यवस्थेवर खऱ्या अर्थाने लक्ष हे गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं या सरकार. आता हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडतो, आता येतोय कुठून? म्हणजे खरं तर मुलींवरचे अत्याचार वाढलेत, महिलांवरचे अत्याचार वाढलेत, ड्रग्जचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले, हुल्लडबाजी वाढली, कोयता गँगचं प्रकरण हे वाढत चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला साध्या हॉस्पिटलमध्ये जर आता बॉम्ब यायला लागले असतील तर मग आता कोणाची पाठराखण सरकार करते, गुंडांची का कसं? शेवटी कसं असतं, नेत्यांचे फोटो गुंडांबरोबर आले तर गुंडांना असं वाटतं की आपलं राज्य आलंय. आता ह्याच्यात आमचे विरोधक राम शिंदे सर याच्या आधी वेगळ्या गुंडाबरोबर दिसत होते, त्याला पासपोर्ट देण्यात त्यांचं सहकार्य होतं नव्हतं हे त्यांना माहिती, पण आता इंदोरला जाऊन वेगळ्या गुंडाबरोबर त्या ठिकाणी ते फोटो काढतात. हे फोटो जेव्हा सोशल मीडियावर येतात तेव्हा सामान्य लोकांना वाटतं अरे आपलं काही इथं चालणार नाही, कारण ही लोक आता गुंडांबरोबर दिसायला लागलेत मोठ्या मोठ्या लेवलची. त्यामुळे ह्याच्यात गुंडांना ताकद प्रत्यक्षपणे दिली जाते असं आमचं मत आहे. दादा वनविज्ञान केंद्र आहे आंबेवाडी रस्त्यावर त्या ठिकाणी 1,000 जी झाडं आहेत ती झाडं तोडण्यात आलेली सरकारी जागा आहे, नवीन झाडं लावून येतील असं सांगितलं जात आहे. तिकडे तापमान एवढं वाढलेलं आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला तुम्ही बघितला असेल, एक कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयाचे डॉक्टर त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की आम्ही डॉक्टर आहोत, आमच्याकडे पेशंट येतात, चांगली गोष्ट आहे, आमचा त्याच्यावर प्रोफेशनलिझम चालतं, व्यवसाय चालतो. पण त्यांनी भीती अशी पण व्यक्त केलेली आहे, हे प्रमाण का वाढतंय त्याचं मुख्य कारण की जे झाडं पुण्यामध्ये मोठी मोठी पूर्वीची झाडं होती ती दुर्दैवाने तोडण्यात आलेली आहे. म्हणजे महानगरपालिका एक तर त्या बाबतीत कोणालाच विश्वासात घेत नाही, हे जे काही वृक्षप्रेमी लोक आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही, आणि आज विकासाच्या कामाच्या अंतर्गत झाडं तोडली जातात, त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रॅकेट सुद्धा आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही जी 1000 झाडं तोडली याच्या मागे लोकांना विश्वासात घेतलं गेलं होतं का? ही तोडून कुठं लावली, दुसरी झाडं कुठं आणण्यात आली, हे कुठेतरी महानगरपालिकेला सांगणं पण महत्वाचं आहे, जे दुर्दैवाने सांगितलं जात नाही. पारदर्शकता आज या महानगरपालिकेमध्ये पुण्यामध्ये आपल्याला दिसत नाही, हे दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही म्हणले की 22 आमदारांचा विषय तो भाजपमध्ये जाणार आहे, मात्र काल शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला माहित नाही, असं काही वाटत नाही मला, रोहित पवारांना काय माहिती आहे ते मला माहित नाही, पण असं काही वाटत नाही सध्या तरी. तुमच्यामध्ये साहेबांना नाही, शेवटी पवार साहेब मोठे नेते आहेत. या देशामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय, कुठल्या पार्टीत काय चाललंय हे त्यांना आमच्यापेक्षा नक्कीच जास्त त्या ठिकाणी माहित असावं. आणि जी काय माहिती मी दिली ती काय आज लगेच होण्यासारखी नाहीये. 2029 पर्यंत आपल्याला या बाबतीत वाट बघावं लागेल. पण पवार साहेब जर एखादी गोष्ट त्या ठिकाणी बोलत असतील, स्टेटमेंटवर अजून तिकडे थांबा, असं होणार आहे. 29 पर्यंत हे होऊ शकतं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण पवार साहेब शेवटी आमचे मार्गदर्शक आहेत, पवार साहेब जे बोलतात ते आम्हाला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि अब्दुल पटेलांबद्दल सुद्धा टीका केली अनेक वेळा, पण शरद पवार म्हणतात की ते अनुभवी नेते आहेत. हे बघा, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक वचक सुनील तटकरे असतील तर प्रफुल्ल पटेल यांच्या पवार साहेबांचा त्या ठिकाणी होताच. शेवटी अनुभवच पवार साहेबांचा इतका त्या ठिकाणी होता. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांना या दोन नेत्यांनी त्या ठिकाणी सोडलं तेव्हा सगळेच लोक नाराज झाले होते, आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो होतो. आणि दादांबरोबर चर्चा करत असताना दादा पण त्यांच्याबद्दल बोलत असताना खूप काही सकारात्मक त्या ठिकाणी बोलत नव्हते. त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्यासाठी जेव्हा आमच्या नेत्याला जर सोडलं असेल तर या दोन नेत्यांबद्दल आम्ही नकारात्मकच त्या ठिकाणी राहणार. त्यामुळे विषय एवढाच आहे की आमची भूमिका ही कदाचित आम्ही त्या दोन नेत्यांबरोबर कधीच काम केलेलं नाही. आम्ही जे काही ऐकलं आणि बघितलं याच्यावर आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी केलेली, आणि ती भूमिका काही लगेच माझी व्यक्तिगत पार्टी म्हणून नाही. पण तुम्ही मला जर विचारलात की उद्या जाऊन सगळंच चांगलं होणार आहे का, त्या लोकांबद्दल माझी भूमिका जी आज आहे तशीच त्या ठिकाणी कायम राहील. पण ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलंय, काम करण्याची पद्धत बघितली, नक्कीच त्यांना त्याबद्दल एक वेगळं अनुभव असल्यामुळे वेगळी त्यांची भूमिका त्या ठिकाणी असू शकते. आता पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत, 3-3 रुपयाला ते वाढलेले आहेत. आम्हाला जे वाटतं की पुढच्या काही दिवसात अजून ते भाव वाढले जातील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, पंतप्रधान साहेबांनी आणि सीएम साहेबांनी आव्हान केलं, आव्हानाचं आम्ही स्वागत करतो. पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची काय की जेव्हा
काँग्रेसचं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा 110 प्रति बॅरल असा बॅरलचा तेलाचा रेट होता. तेव्हा या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 60 रुपयावर होत्या. म्हणजे $110 रेट असताना सुद्धा 60 रुपये हे पेट्रोल आणि डिझेल म्हणजे सामान्य लोकांना जळ बसू नये अशी भूमिका काँग्रेसची आणि त्या मित्रपक्षांची त्यावेळेस होती. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारने भाजपच्या सरकारने रेट हे 60 रुपयावरनं 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले. आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. इराण बरोबर तुम्ही चांगलं रिलेशनशिप ठेवलं नाही, संबंध ठेवले नाहीत म्हणून झळ आपल्याला बसते. पण आज मार्केट किती वर गेलं तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आता वापरून गरीबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे असं कुठेतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे तुमच्याकडे 100 गाड्या होत्या, 2 गाड्यावर तुम्ही आणल्या, स्वागत करतो. पण तुम्ही 5-6 गाड्या कमी केल्या म्हणून या देशाचं काय खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार नाही. त्यामुळे आमचं मत आहे, आमच्या सामान्य लोकांना तुम्ही झळ पोचू नये, रेट वाढू नये आणि जे काय पूर्वी आमच्याकडनं 10 लाख कोटी तुम्ही वसूल केलं त्यातून हा पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आणावा. तुम्ही आता काँग्रेसमध्ये सुनील शेट्टी असं म्हणतात की तुम्हाला तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहे आणि बारामतीमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची आणि तुम्हीच पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा केला. पण हे बोलताना मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे. आता भविष्यवाणी कोण करतं, ज्यांचा काय म्हणतात श्रद्धेवर विश्वास आहे. आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठे जात होते, खरातांचे पाय धरायला जात होते ना, मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं. विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलताय. जेव्हा अजितदादा अडचणीत असेल तेव्हा एवढे बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात. मला काय गणित कळलेलं नाही. आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही कारण का आम्ही महत्व नाही आणि भीक पण देत नाही. मला एवढंच त्यांना विचार, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी एफआयआर साठी काय प्रयत्न केले? सीबीआयला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं. तुम्ही सत्तेत असून सुद्धा तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली. काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे, सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आणि बरं आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला. अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू. आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात. मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही सीबीआयच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना. शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत. 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सीबीआयकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा. मी स्वतः येईल आणि सत्कार करेल. आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची, नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली. त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं. पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला. Yes. त्याला